हजुर येथील हिंदू रहिवासी अत्यंत असुरक्षित झाला आहे असा प्रकार समोर आला आहे। अनेक महिन्यांपासून हिंदू स्त्रियांवरती अत्याचार करून त्यांच्या धार्मिक भावना या ठिकाणी दुखावल्या जात आहेत। हिंदू महिला यांच्यावरती त्यांच्या घरी शहजाद शेख यांच्याकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। स्वतःला वाचवण्यासाठी ही हिंदू महिला परिसरातील शिवमंदिरामध्ये आश्रय घेण्याकरिता तिने धाव घेतली। ही बातमी कळताच 100 ते 150 मुसलमान व्यक्ती मंदिराच्या परिसरामध्ये घुसले आणि हिंदू पीडित महिला यांना बाहेर येण्यास सांगितले। त्यांनी बाहेर येण्यास नकार दिल्यावरती 100 मुसलमान व्यक्ती चप्पल बूट घालून मंदिरामध्ये घुसले आणि मंदिराची विटंबना केली, त्याचबरोबर धमक्या देखील दिल्या। या घटनेमुळे हिंदूंच्या मंदिराचं पावित्र्य भंग झालं आहे आणि हाजुरी परिसरामध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आहे। हिंदू समाजामध्ये असुरक्षितता व रोष निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सकल हिंदू समाज यांच्या वतीने आज ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये संबंधित वरिष्ठ पोलिसांची भेट घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर याबाबत संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी देखील घेतली आहे। जर तात्काळ कारवाई झाली नाही तर धार्मिक तणावाला लवकरात लवकर कार्यवाही करावी, जिहाद नेता इफ्राक सिद्दीकी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। 3 दिवसापूर्वी वागळेश्वर हजुरी येथे एका हिंदू महिलावरती एका मुसलमान तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। तिने ओरडाओरड केली म्हणून ती वाचली। जेव्हा त्या महिलेने, हिंदू महिलेने स्वतःच्या आश्रयासाठी तिकडच्या मंदिरात आश्रय घेतलं, तिकडच्या हिंदू बांधवांना हा विषय सांगितलं, तर 100 ते 150 मुस्लिम लोक, जिहादी मुस्लिम मुलं हे तिकडे घुसले। त्याच्यात त्यांचा नेता होता इफ्राक सिद्दीकी, इश्तियाक सिद्दीकी यांनी सांगितलं की ती बाई आम्हाला दे, आम्हाला त्याच्याशी बोलायचंय। त्यांचा मॉब लिचिंग करण्याचा एक त्यांची टेंडन्सी होती, पण तिकडे हिंदू मुलं आपले भांडले आणि त्यांना त्या पोलीस स्टेशनला पोहोचवला। पोलीस स्टेशनला गेले असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांनी त्या मुलावरती जे कलम पाहिजे होते ते कलम लावली नाही व त्या मुलाला जामीन कशी होईल याचं पूर्ण त्यांनी लक्ष दिलं आणि 2 दिवसानंतरच तो तरुण सुटला। आज आम्ही सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS, हिंदू जागरण मंच असे अनेक संस्था, सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कमिशनरांना भेटलो। त्यांना विनंती केली आहे की हा जिहादी नेता व त्याचे मोडके जेवढे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावं, त्याला 48 तासात अटक करावी, अन्यथा सकल हिंदू समाज हा तिकडचे राहणारे हिंदू बांधवांबरोबर आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही 48 तासात करू, जर नाही झालं तर आम्ही भविष्यात एक मोठा आंदोलन उभारू। आम्ही सारेजण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते हिंदू जागरण मंचातर्फे या ठिकाणी जमलेलो आहोत। हजुरी या ठिकाणी एका हिंदू महिलेला घरामध्ये घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्या महिलेने स्वतःच्या रक्षणासाठी जेव्हा बाजूच्या मंदिरामध्ये आश्रय घेतला त्यावेळेस त्या मंदिरामध्ये ह्या जिहादी प्रवृत्तीच्या 100-150 मुस्लिम समाजाच्या लोकांनी घुसून तिला मॉब लिंचिंग करायचा प्रयत्न केला, तिला बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न केला। चपला घालून त्या मंदिराचं पावित्र्य हे खराब केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे। इफ्राक सिद्दीकी नावाचा हा त्यांचा म्होरका आहे। त्याच्यावर दुर्दैवानं पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन कारवाई केलेली आहे। आमची अपेक्षा ही आहे की त्याच्यावर योग्य ते सेक्शन्स लावून, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत त्या पद्धतीची सेक्शन्स लावून त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। तसंच ज्या पोलिसांनी या सगळ्या जिहादी वृत्तीला पाठीशी घातलंय त्यांच्यावर सुद्धा खात्याने चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करावी। आणि जर हे झालं नाही, पोलीस प्रशासनाने सकारात्मकरित्या आमच्याशी बोलणी केली, 48 तासात या कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। पोलीस प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण करावं। जर तसं झालं नाही तर सकल हिंदू समाज हिंदू जागरण मंचाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल आणि स्वतःच्या सन्मानाचं रक्षण करेल।